काही गाणं बिणं होणार नाही. नाही समजलं. बॉयकॉट करा, बॉयकॉट. फ्रेम द बॅक साइड अँड द फ्रंट टू साइड. ड्रीमच्या मध्ये येऊ तिचा नको. हिरो, तिचा स्पॉट बॉय, तिचा लोबान मॅन, तिचा साईडनं जाणार मीच असलो पाहिजे. सगळे रूल मीच करणार. शपथच. आणि जर ती नाही ऐकलं आणि पुढे जाऊन काहीतरी मॅटर झाला तर मग माझं टाळकं फिरतं. मी सिंगल बरं आहे असं मला वाटायला लागले. मी चुकीच्या लाईन मध्ये आलोय भावांनो. राधे भैया. तर रामाचं आणि माझं एक तेरी पण मी एक जुनं गाणं आम्ही गोव्याला शूट केलं होतं. सॉरी मला आहे ना, मला एक गोष्ट अशी ऐका ना, माझा ब्लॉग आहे तर तुमचं काय चाललंय? तुमचं पर्सनल ब्लॉग मध्ये करा नाही सगळं तुम्ही. माझी काय इथं जाळताय? इथं बंब झालाय मला इथं खाली. थोड्या वेळाने इथं उशी लागेल. जेव्हा ती माझ्या आयुष्यात येईल त्यापासून ती मरेपर्यंत तिला कधीच असं वाटणार नाही की मी अनस्पेशल फील करते. पण नाही ब्लॉकच केला त्या रोहित जिंतूर बदलला पर्सनॅलिटी चेंज. ब्लॉकच करून टाक. पर्सनॅलिटी चेंज झाली. मराठीला का बघ बाबा लवकर ये माझ्या आयुष्यात लवकर. मी वाईटगलो आता बस. असं आणि काही गाणं बिणं होणार नाही. समज. बॉयकॉट करा, बॉयकॉट. फ्रेम द बॅक साइड अँड द फ्रंट टू साइड. कळालं का कोणाला बॉयकॉट करा कचरा आहे, कचरा. परमिशन देतात त्यांना म्हणते बॉयकॉट करा. म्हणजे फ्रंट टू साइड कोण? हे दोन फ्रंट टू साइड आणि बॅक साइड. डिरेक्टर आणि ऍक्टर्सला बॅन करायचंय. गाईज हा राधे भैया, राधे श्याम चोम्या, राधेश्याम तिवारी गुंगा छोटा छत्री. 2 मिनिटं त्याचं बघा. आता कोण ओळखणारच नाही. नाही. मागे बॉटल आहे. राधे भैया बसा राधे भैया. कॅरेक्टर चेंज काय तुमचे ना गं, ओ shit. हा तर पास्ट मध्ये आम्ही एक गाणं केलं होतं तर ते काही रिलीज नाही झालं. तर पब्लिक कॅरेक्टर सोडू नको ना. कॅरेक्टर सोडून हा तर पब्लिक डिमांड असं आहे की आमच्या दोघांचं एक गाणं यावं. तर आम्ही एक गाणं करणार आहे Yes. आता. तर त्यात तुझा काही लिंबू बिंबू नाही ना? बावली बिवली पिना बिना काय मारू नको आमच्या गाण्याला. भाऊ तुझ्या पाया पडतो भाऊ. राजे भैया वरण आवाज काढला का कालनं? ए भाई नको नको भाऊ. अजिबात ह्यालाच बॅन करा, बॉयकॉट करा. पण तुला आमच्या गाण्याचा काय प्रॉब्लेम आहे? हिरोईन त्याला हिरोईन बनवायचं नाही. हिरोईनला हिरोईन बिगेस्ट ड्रीमच्या मध्ये येऊ तिचा नको. हिरो, तिचा स्पॉट बॉय, तिचा लोबान मॅन, तिचा साईडनं जाणार मीच असलो पाहिजे. सगळे रूल मीच करणार. शपथच. तुला दुसरा हिरो नाही चालणार स्क्रीनवर? नाही असं काही नाही. नीट बोल म्हणजे विथ प्रतीक परमिशन. बर 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 एक मिनिट बर बर थांबा हा नाही आत्ताच लिंबू मारलाय काय? लागलं का मुंग्याला? तू इथं बस जरा. मी मावत नाही. यार मी नाही खाली गेलो. तू कसं काय मावत? माझं छोट आहे. राधे भैया तिथे कात्री होती म्हणते, कात्री तशीच लागली असती तर. आता मला सांग तू आवाज का वाढवतो तुझ्या? कारण मला मस्ती आली त्याला. तो तसंच बोलतो माझ्याशी. तिच्या आवाज वाढायचा नाही. नाही. मला विचारायचं आहे काय तुमच्या तिघांना पण. थांबा, तुम्ही तिघे आता आहातच इथे, तर मला तुम्हाला एक विचारायचंय. आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर पटापट सांगा की तुम्ही व्हॅलेंटाईन डेचे स्पेशल 5 प्रॉमिसेस काय काय करणार? मी थांबा नाही तुम्ही दोघे एकमेकांना आणि बैभ्या तिच्या कोण होणारीला किंवा आहे तिला. माझं लग्नाचं वय आलंय तरी तिला मग अरे मग काय बायको हा बायकोला कर. तुझ्या असे डोक्यातले रे 5 प्रॉमिसेस की तू करू शकतोस. प्रतीकला मी प्रॉमिस करते की मी त्याच्यासोबत कायम एक लॉयल पर्सन म्हणून राहील, एक लॉयल पार्टनर म्हणून राहील.
अजून मी त्याच्यासोबत एक तरी पण नालायक नुसता फॉलो केलं म्हणून नाटक करतोय हो, मग तुला आमच्या गाण्याचा काय प्रॉब्लेम आहे? फॉलो केलं कुणाला पण रोहित जिंजुर्गे. नाही त्या ब्लॉकच केला त्या रोहित जिंतूर केला का बदलला पर्सनॅलिटी चेंज ब्लॉकच करून टाकला पर्सनॅलिटी चेंज झाली. मराठीला का अनफॉलो कलर्स मराठी. कलर्स मराठीला का अनफॉलो केले? वैब्याला काय केलेलं? मला काही नाही संबंध आहे काय नाही 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 नाही, कोणी कसं झालेलं काय माहित पण झालेलं. हा, आता मी लय नाही पाच लोड घ्यायचा किती बाबा. प्रॉमिस करायचे? 5 हा, एक लॉयल राहील, एक मी त्याला कायम चांगलं चांगलं त्याच्या आवडतीचे एक पदार्थ त्याला बनवून खायला घालीन. त्याच्या नेहमी नेहमी जिभेचे चोचले पुरवेल. तिसरी गोष्ट की मी त्याला कधीच काही कमी पडू देणार नाही. असं म्हणजे त्याला कधीच रोजचे 20 रुपये. लो फील होईल ज्या आता बंदच गोष्टी केले ते ना म्हणजे किती बघा तुम्ही ज्या गोष्टीमुळे त्याला लो फील होईल अरे मी आन्सर देते. सॉरी ज्या गोष्टीमुळे त्याला लो फील होईल अशा गोष्टी अवॉइड करेन आणि त्याला अपलिफ्ट कायम ठेवता येईल आणि त्याला मोटिवेट करता येईल असं वागेन. आणि चौथी गोष्ट त्याचे जे जे ड्रीम्स आहेत भले ते घरातले किंवा बाकीचे लोक सपोर्ट करत नसतील तरी त्या गोष्टीसाठी मी कायम त्याला सपोर्ट करेन. मी बी ऐकू. येस. आणि पाचवा प्रॉमिस असं आहे की त्याच्यासोबत त्याच्या घरातल्यांची आणि होमीची कायम काळजी घेईन. वा वा वा, हाऊ स्वीट ऑफ यू रे बा. तुम्ही पण सगळ्यांनी असंच करा पोरींनो, माझ्या बरोबर ऐक की राधे भाई असं करताना अजिबात चांगलं BTS घुसला मध्ये. नीट promise. आता पोरींनो तुम्ही माझ्या बरोबर ना करू, जी माझी होणारी बायको आहे तिलाच करू द्या, नाही तर भांडणं होत्या. मला ना पीसफुल लाईफ जगायचंय. मला सांग तरी 5 प्रॉमिसेस डोक्यातले सांग तरी. आता तू सांग तुझ्या बायकोला. माझ्या बायकोला होणार आहे तर ते तू माझ्या आयुष्यात ये, मग मी तुला सांगतो. ब्लॉग पहा तुमचा आता तरी पण एक नॉर्मल जी एक कन्सेप्ट असते. नको मग तिला मग ती असं स्पेशल तिला कसं फील करवणार मी बरं, असं एक डायरेक्ट सांग एक काय की जे कायम प्रॉमिस ठेवशील बायको. बर जाऊ दे. हा, एक हे सांग. एक सांगितल्यानंतर आधीचे केलेले तरी सांग. पास्ट एक्सपिरियन्स मध्ये तिने दाटवून केले ये इधर धोती खोल राहील. तुम्ही आहे की वैभ्या उठ्यात मग तुम्ही करा हे ब्लॉग कंटिन्यू. ये तो धोती खोल राहील बाई. व्हॅलेंटाईन्स तुम्ही करा. मी single आहे. मी सिंगल बरं आहे असं मला वाटायला लागले. मी चुकीच्या लाईन मध्ये आलोय भावांनो. माझा मेन मुद्दा हेच आहे की आता मी सिंगल आहे ना, तर मग माझं असं म्हणणं आहे की जी तिला माझ्या जगू द्या. जी माझ्या आयुष्यात पोरगी येणार आहे, माझ्या थॉट मध्ये खूप गोष्टी आहेत अशा की ज्या माझ्या लाईफ मध्ये अशा खूप गोष्टी आहेत की ज्या मला माझ्या होणाऱ्या बायको बरोबर मी इमॅजिन करतोय. तर मी एक गोष्ट असं सांगू शकतो की जेव्हा ती माझ्या आयुष्यात येईल त्यापासून ती मरेपर्यंत तिला कधीच असं वाटणार नाही की मी अनस्पेशल फील करते. आणि माझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असल्यामुळं कधी आमच्यात भांडणं झाली तर ती सॉल्व्ह करण्याची ताकद माझ्या जोक्समध्ये असेल असं मी ते नक्कीच असेल. पण मी एक सजेस्ट करेन, प्रॉमिस कर तिला कधीच चिडणार नाही. चिडणार नाही. तिच्यावर. तिच्यावर चिडणार नाही ना. जर चांगली वागली तुम्ही काय मला हो, चांगल्याचे पण डेफिनेशन आधीच क्लिअर कर. बरोबर. चिडायचं माझं एकच रिझन आहे. हे बघा माझं मी हिच्यावर पण चिडतो कधी कधी. आणि तुझं माझं तुझं कधी नाही झालं. नाही, मी नीटच बघतोय यासोबत. मी नाही. कळलं म्हणजे एक्झाम्पल आहे पुढे नीट एक्झाम्पल आहे. हिची माझी भांडणं झाली 2-3 वेळा. आमची ह्याची माझी नाही झाली, रुजब्याची माझी नाही झाली, सैदेची माझी नाही झाली. अरे मुलांची ती अंडरस्टँडिंग असते ना. वेडे- मूव बंद राख. तर असं मला असं वाटतं की मला आहे ना, मला एक गोष्ट अशी आहे की ऐका ना, माझा ब्लॉग आहे इथं, तुमचं काय चाललंय तुमचं पर्सनल ब्लॉग मध्ये करा नाही सगळं तुम्ही. माझी काय इथं चालताय, इथं बंब झालाय मला इथं खाली. थोड्या वेळाने इथं उशी लागेल. पुढे तर माझं असं म्हणणं आहे की मी एखादी गोष्ट माझ्या लाईफ म्हणजे माझं पास्टचं सोडा सगळं, पण माझं असं म्हणणं आहे की मी एखादी गोष्ट सांगितली ना की ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाहीये, तर माझं असं म्हणणं असतं की ती ऐकावं. आणि जर ती नाही ऐकलं आणि पुढे जाऊन काहीतरी मॅटर झाला तर मग माझं टाळकं फिरतं, मग मी काहीतरी बोलतो, मग माझी चिडचिड होते. माझं हेच आहे की माझं ऐकावं. बरं ठीक आहे, आधीच एक्सप्लेन केलेलं वैभ्याने. सो आता कोण होणारी मुलगी आहे तिनं नीट लक्षात ठेव. कल्टिफायर. मला असं झालेलं की नाही का मला फील होत होतं की नाही का ते एकदम फास्ट फॉरवर्डला नाही का व्हिडिओ पळतो आणि बडबड चालूच आहे.
नाही नाही पण पण अशा आठवडा झालेला नाही मला हे इमॅजिन होत होतं आणि मी तेच सांगितलं की आधीच तो एक्सप्लेन करतोय तर ऐकणाऱ्या बघणाऱ्या मुलीने ते नीट लक्ष देऊन ऐकावं बघावं आणि ते आचरणात आणून ते बघ बाबा लवकर ये माझ्या आयुष्यात लवकर मी बी वैतागलो आता बस असं. आणि ते बघून आहे ना ते अंमलात आणावं. सो वैभ्या बरं झालं वाचवलं ऐका ना, साधीच. तुम्ही जर हात बीत काढा खांदेव ना हा आता हे जे राहिलेत ना प्रॉमिसेस हा असं सांग माझे प्रॉमिस पहिलं की असं असतं प्रॉमिस दे हातात हात घे बाबा. माझं असं प्रॉमिस आहे मनापासून दे की हे तरी. माझं असं प्रॉमिस आहे अरे अरे वल बोबली ना वडबीट चावू नको नाही मी प्रॉमिस करतो ना मला की मी काय काय मी ते वगाड्यागत सगळंच वागणार करतो, नाही. सगळंच करतो मी वगाड्यागत काय असं वागणार तिच्या नाही. मनावरती तर वागतच नाही ती जे म्हणत ती- उठ बस अरे करतो नाही प्रॉमिस कर तिला प्रॉमिस कुठलं पाहिजे माहितीये का तू तुझी बुद्धी लावणार. तिला प्रॉमिस पाहिजे. अजून त्याच्यावर effort. अरे तिला प्रॉमिस पाहिजे की तो स्वतःची बुद्धी वापरणार. मी प्रॉमिस करतो मी स्वतःची बुद्धी वापरणार असं काही नाहीये तू जेन्युनली तुला काय वाटतं की तुला जेन्युअनली मला असं वाटतं की तिचे 5 प्रॉमिस आठवतात ना तुला हो हा मग त्याच्यावर जेन्युअनली मला असं वाटतं की मी तब्येतकडे लक्ष देईन पहिलं माझ्या बाबा बॉडी बाबा दुसरी गोष्ट मी थोडस जे आहे जी कला बिला माझ्याकडे त्यात पण जरा थोडस लक्ष घालीन. मग आमचं कोळशाचं चित्र कधी काढणार आहेस? आता काय जेव्हा बघा तेव्हा ही माझ्या तोंडला कोथा फासायचं काम करते. आणि तिसरं माझं तुला प्रॉमिस असं आहे की काय काय बरं की या वर्षी तर आपण करायचंच आहे या वर्षी काय? करायचंय करायचंय शुभ शुभ मंगले आणि चौथी गोष्ट अशी आहे की काय बस तीनच प्रॉमिस बाकीचं सगळं लग्नाच्या संगीतात नाचणार. पण ऐक जर लग्न करायचं असेल तर त्याच्या आधी तुला दात सरळ हो ते दात पण सरळ करतो चौथं प्रॉमिस. प्रॉमिस दे आणि लग्नाच्या संगीतात नाचणार. अहो स्टार्टिंग पासून एंड नुसतं कोरोना. ऐक ना दाताचा मेन प्रॉमिस हवंय मला बघ ऑन कॅमेरा क्लिप लावणार या घर मस्त करतो. क्लिप लावणार का दाताला लावणार की लावणार. बघ तर माझं पण एक तुम्हा दोघांना प्रॉमिस आहे. ज्या दिवशी तुमचं लग्न असेल त्या दिवशी सगळ्यात पहिला परफॉर्मन्स माझा असणार पण संगीत. ऐक नाही नाही ते जामीनदार तू असणार. अगं तरी सेलिब्रेशन रिसेप्शन काहीतरी ठेवायचं ना आपलं आपलं. आमचं आधीच ठरलंय की कोर्टात जायला लागतं ना प्रत्येक वेळेला वैबाला सगळं माहिती आपण वैबालाच घेऊन हो, जाऊ मी तर म्हणलं जामीनदारच तू आहेस. झालं. मी म्हणत होतो संगीतला नाचलो असतो जरा नाही ते ठेवायचं म्हणजे ते ठेवायचंच आहे पण आपलं आपण इंगवल्यावर जाऊन करू एवढं काय. हा, ते करायचं सगळं आपल्याला पण ते साधं लग्न झालं की मग करायचं. तर माझं असं म्हणणं आहे की मग हे कोणाच्या ब्लॉगला येणार आहे? तुझंच की चालेल कोणाच्या पण तुझा माझा. हा. तर ठीक आहे लाव आपण करू सही काय करू विषय किती म्हणजे सही नाही करायची असं सगळी फॅमिली असणार एकत्र. हा मग ते करून देतो मी. हा म्हणजे असं साधं फक्त पण लग्न ते करायचं. तुला त्यातला डिटेल डिटेल माहिती आहे म्हणून म्हटलं की वैभवशी आहे आपले दोघं शूट करतात त्यामध्ये. बस बस खूप प्लॅनिंग कळते लोकांना. वैभवला आता टेन्शन आलं. वैभव म्हणाल मागणं या बारक्यांचं लग्न झालं माझं लग्न. हे जर असेल ना हे ह्यांचं तर हे लग्न असेल 7वं जे मी कोर्ट मॅरेज किंवा आळंदीत किंवा असं मी नेहले मी जामीन येईन माझे फोटो तो आळंदीवाला तो कार्यालयवाला आहे ना मला बघितलं म्हणलं साहेब या नाही हे साताऱ्यातच होईल रे. हो ते इथंच आपण आमचं साधं तिथंच झालेलं हा ना. इथं आहे ना रजिस्टर करायचं. तहसीलदार मध्ये होतं की हो आमचं तिथंच झालं ना. किती 5 लाख रुपये काय इंटरकास्ट 5 लाख नाही 25,000 रुपये. 5 लाख 25. भेटणारे 5 लाख मी सगळं काढून आणलं. कोण इंटरकास्ट अहो अमर होती बंद करा की जरा SPCC केस पडेल माझ्यावर. टाकणार नाही ते तू मधलंच बोललेलं चांगलं असतं ना. आणि तेवढं टाक घुसायचं आडवा हात. माझा मेरे को मतलब रमा मैं तुम्हारे साथ नहीं थी. एक मिनिट तुम्हाला सगळं नाही कळालं का जसे 5 लाख कॅन्सल झाले कळालं तोंडावरनं रंग उडाला. काय पण होतं. मला बायची चुकीची भेटली आपण जरा बघूया विचार करू ना मग थांब जरा उगाच काही करू नको माझ्या मागे. म्हणजे तो 5 लाखाची सेटिंग बसलेला हा लवकर करू म्हणजे 5 लाख भेटतील. त्यातले 50 उडवायचे कुठं 50 कुठं उडवायचे 2 लाख कुठं हनीमूनला घालवायचे आणि 3 लाखाची एवढी टाकायची संपल्याची गाडी. गेले संपलं ब्रो 25 वर आले ते. डिझेल टाकायचं फक्त आता दुसऱ्याच्या गाडीत. ठीक आहे
पण यावर्षी मग ह्यांच्या लग्नाला आपण भेटूयात सगळे. हो भेटूयात. तुमच्या लग्नाचं वैभ्याकडून फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, संगीतचे, कारण हे तर तसं पण रजिस्टर मॅरेज करणारच. मी जेवढ्यांची लग्न लावलं ना तेवढ्यांना मी honeymoonला पाठवलंय. तोंड बघ. हा. त्याचं तोंड बघ. मी तेवढं सगळ्यांना पाठवले बाहेर. कसला शी रे नीच. काळा जबराट बार फाडून त्या एका ब्लॉग मध्ये मी व्हायला पाहिजे मी काय होते हसायला खे 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 खे. कसं पुढे येऊन वैयक्तिक VBS वैयक्तिक भैया सोनवली. पण बीजेच शकतो तुला. काय BHS बीजे BJ माहिती कुणी काढलं हे असलं? त्यांनीच स्वतः वा. वैयक्तिक भैया सोनवले. वैयक्तिक भैया सोनावणे. कळलं. तर चालू कर. हे नाही ना अडल्ट शो नाही आपला फॅमिली शो आहे आपला. टाकलं इकडे असं. असं टाकलं सगळं. काय दात दाखवतोय, एकदा टकला दाखवते. तर चालू करूयात. येस. थांबा. नको हे असं असंच मला शांत irritate होतं. बस मोठून जा. ते तसं नको ना तू हसतो रिअल तसं. अरे माझा इंटरव्ह्यू आहे, माझा चॅनल आहे, तू उठून सांगा. सोड चुकलं येऊ मेले. माझं चॅनल आहे, तुझं काय प्रॉब्लेम? ए तू बस रे. तसं असं नका असं असतं रिअल वाल. मी हसणं पण विसरलं हिच्यामुळे. मला कंट्रोल होईना हसणं आता. चालली कशी बघ की हळूच. ते नाही